परपेंडिक्युलर बायसेक्टर, बरोबर आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर, आता इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला घ्यायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे दोन लाईन परपेंडिक्युलर तर असल्याच पाहिजे, परंतु त्या बायसेक्टर असल्या पाहिजे एकमेकी. बायसेक्टर म्हणजे दोन समान भाग करणे, बरोबर आहे. दोन समान भाग करणे. आता इथे पहा, इफ ए परपेंडिक्युलर डिवाइड्स अनदर लाईन into two equal parts, then it is said to be perpendicular. Then it is said to be perpendicular bisector, perpendicular bisector of that line. आता इथे AB ही लाईन आहे, AB हा लाईन सेगमेंट आहे, बरोबर आहे. आणि हा लाईन सेगमेंट आहे, आणि ही जे आहे CD, CD इज परपेंडिक्युलर टू AB, बरोबर आहे. म्हणजे या CD न काय केलं, या AB चे दोन समान भाग केले. CD is perpendicular to AB. CD is perpendicular to AB. म्हणजे CD is perpendicular. CD is perpendicular. Perpendicular आहे to AB. CD bisects AB. इथं काय म्हणू शकतो आपण, CD bisects AB. Bisects AB. CD is the bisector of segment AB. CD is perpendicular bisector of AB. इथे खाली दिलेला आहे पहा. Here CD is perpendicular bisector of AB. As it divides AB into two equal parts, बरोबर आहे. आणि टू इक्वल पार्ट्स होतात, AD इज इक्वल टू DB. जर CD हा AB चे दोन भाग करत असेल, दोन समान भाग, तर त्याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे तो परपेंडिक्युलर तर आहेच, परंतु बायसेक्ट सुद्धा करतो. परपेंडिक्युलर म्हणजे इथं 90चा कोन करणे, बरोबर आहे. आणि इथे दोन भाग केलेत म्हणून मग बायसेक्टर, बायसेक्टर ऑफ AB, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणता झाला, CD. परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणता झाला, CD. CD इज परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाचा, AB चा, बरोबर आहे. AB चा बायसेक्टर झाला. आता क्लासिफिकेशन ऑफ ट्रायंगल्स, क्लासिफिकेशन ऑफ ट्रायंगल्स म्हणजे ट्रायंगल्सचे प्रकारच समजा तुम्ही. ट्रायंगल्स इज अ पॉलिगॉन विथ 3 साइड्स. 3 साइड्स असलेला हा एक पॉलिगॉन आहे. इट इज पॉलिगॉन विथ at least number of sides. It is the polygon with at least a number of sides. म्हणजे 3 साइड जर असतील तरच पॉलिगॉन तयार होतो, 2 जर असतील तर पॉलिगॉन तयार होत नाही. म्हणून ऍटलिस्ट 2 साइडचा बनलेला तो काय पॉलिगॉन आहे, बरोबर आहे. एव्हरी ट्रायंगल इज ऑफ डिफरंट साइज अँड शेप. प्रत्येक ट्रायंगल हा म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या शेपचा असू शकतो. वी क्लासिफाय देम ऑन द बेसिस ऑफ देअर साइड्स अँड अँगल्स. आणि आपण त्याला साइड्स आणि अँगल्सच्या याच्यावर त्याला क्लासिफाय करतो, म्हणजे त्याचे प्रकार पाडतो. आता पहा, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ साइड्स, ऑन द बेसिस ऑफ साइड्स. साइड्सवर, साइड्सनी तयार केलेले ते प्रकार आहेत. पहिला आहे स्केल अँड ट्रायंगल. इफ ऑल द साइड्स आर डिफरंट, जर
all the sides are different, if all the sides are different, then it is called scalene triangle. जर तीनच्या तिन्ही साईड वेगवेगळ्या असतील, समजा ही वेगळीच आहे, ही थोडीशी मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा मोठी आहे ना, तिन्ही साइड्स जर वेगवेगळ्या असतील, है ना, आर ऑफ डिफरंट मेजर्स, आर ऑफ डिफरंट मेजर्स, इफ थ्री साइड्स आर ऑफ डिफरंट मेजर्ड, तर त्याला काय म्हणतात, स्केलेन ट्रायंगल म्हणतात, स्केलेन ट्रायंगल. ओके, स्केलेन ट्रायंगल. तिन्ही जर वेगवेगळ्या जर असतील तर त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. आयसोसिलेस ट्रायंगल, आयसोसिलेस, आयसोसिलेस म्हणजे इफ टू साइड्स आर इक्वल देन इट इज कॉल्ड आयसोसिलेस ट्रायंगल. कोणत्याही दोन साइड्स इथे सारख्या पाहिजेत. आता पहा, हा एक ट्रायंगल झाला, ह्या दोन साइड्स काय आहेत तुमच्या, सारख्या आहेत, बरोबर आहे, म्हणून याला काय म्हणतात, आयसोसिलेस ट्रायंगल. इफ इन अ ट्रायंगल इफ टू साइड्स आर इक्वल, in a triangle if two sides are equal then that triangle is called as isosceles triangle. आता हा लंबुजी लंबुजी ट्रायंगल झाला. दुसरा आपण असा सुद्धा करू शकतो, टिंगुजी, म्हणजे हे दोनच्या दोन्ही साइड सारख्या आणि हा असा तयार करू शकतो. हा लंबू झाला, हा टिंगू झाला, बरोबर आहे. म्हणजेच आयसोसिलेस ट्रायंगल आपण अशी काढू शकतो. If two sides are equal, then it is called as isosceles triangle. If no one side is equal, all are different, then it is called scalene triangle. आणि आता आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्वी म्हणजे इक्वल, इक्वी म्हणजे इक्वल, लॅटरल म्हणजे साइड्स. If all the sides of a triangle are equal, then it is called as equilateral triangle. If all the sides are equal in a given triangle, if all the sides are equal, then it is called as equilateral triangle. Equilateral triangle. Okay, म्हणजेच if in a given triangle you have given all sides are equal, then it is called as equilateral triangle. These are the triangles, types of triangles based upon and sides of the triangle. All are different sides, scalene triangle. If two sides are equal, isosceles triangle. If all the sides are equal, then it is called as equilateral triangle. Okay. Classification on the basis of angles. Classification on the basis of angles. Angles वर आधारित, बरोबर आहे. Acute angle triangle. Acute angle triangle. If in a given triangle all the angles are acute angle, then it is called as acute angle triangle. जर दिलेल्या आपल्या ट्रायंगल मध्ये all the angles, if all the angles are acute, then it is called as acute angle triangle. आता इथे काय दिलेलं आहे पहा, if all angles are less than 90 degree means all angles are acute angle, then it is called as acute angle triangle. Acute angle triangle. If all angles are less than 90 degree, then this is called as acute angle triangle. हे सर्वच्या सर्व acute angle आहे पहा, एक, हा दुसरा आणि हा तिसरा, all are acute angle, therefore it is known as acute angle triangle. Okay. दुसरा आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल, राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल म्हणजे 90चा अँगल. जर म्हणजे दिलेला जो ट्रायंगल आहे त्यामध्ये एक अँगल जरी 90 डिग्रीचा जर असला, एक अँगल 90 डिग्री, त्याला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. इफ वन ऑफ द अँगल इज 90 डिग्री, वन ऑफ द अँगल इज 90 डिग्री,
then it is called as right angle triangle. If all the angles are less than 90 degree, then it is called acute angle. If one angle is of 90 degree, then it is called as right angle triangle. Okay. The obtuse angle triangle. Obtuse angle triangle कशाला म्हणतात? If one of the angle of a triangle is obtuse angle, and if in a given triangle one angle is obtuse angle, then it is called as obtuse angle triangle. Then it is called as obtuse angle triangle. These are the three types on the basis of angle of a triangle. Okay. Quadrilateral. Quadrilaterals. Quadrilaterals म्हणजे काय आता हे बघू आपण. Quadrilaterals. A polygon with 4 sides is called quadrilateral. A polygon with 4 sides is called quadrilateral. आता quadrilateral म्हणजे 4 साइड असल्या पॉलिगॉनच्या की तो झाला क्वाड्रिलॅटरल. परंतु त्याचे प्रकार आहेत. रेक्टँगल. रेक्टँगल कशाला म्हणतात? हा आहे तुमचा रेक्टँगल इथे, बरोबर आहे. इफ इट हॅज 2 पेअर्स ऑफ इक्वल अपोजिट साइड्स. इक्वल अपोजिट साइड्स ज्या असतात त्या इक्वल अपोजिट साइड्स इथे कशा असतात? इक्वल असतात. या दोनच्या दोन्ही साइड्स इक्वल आहेत आणि ह्या अपोजिट साइड ज्या आहेत त्या इक्वल आहेत. अपोजिट साइड्स आर पॅरलल आणि ह्या पॅरलल सुद्धा असतात. इक्वल असतात, पॅरलल असतात. ऑल अँगल्स आर 90 डिग्री. ऑल अँगल्स इथे 90 चे अँगल असतात, बरोबर आहे. इथं 90 चे अँगल असतात. ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. म्हणजे रेक्टँगल जर म्हटलं तर 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. ऑपोजिट साइड्स आर इक्वल, opposite sides are parallel, and each angle is of 90 degree. Each angle is of 90 degree. The opposite sides are equal, opposite sides are parallel, and all angles are of 90 degree. आता दुसरा आहे स्क्वेअर. स्क्वेअर मध्ये all 4 sides are equal. Opposite sides are parallel. All angles are of 90 degree. आणि सगळेच्या सगळे अँगल 90 डिग्रीचे असतात, बरोबर आहे. असं असते ते. म्हणजेच रेक्टँगल मध्ये फक्त या ज्या साइड्स आहेत त्या इक्वल असतात आणि इथे जे आहे स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स आर इक्वल आणि इथं अपोजिट साइड्स आर इक्वल. एवढंच फरक आहे, बाकी दोन्ही सारखं आहे. दुसरा आणि तिसरा. आता इथे पॅरॅलेलोग्राम. पॅरॅलेलोग्राम मध्ये सुद्धा इट हॅज 2 पेअर्स ऑफ पॅरलल ऑपोजिट साइड्स. म्हणजे रेक्टँगलचा आणि हे दोन्ही सारखंच. ऑपोजिट साइड्स आर इक्वल. ऑपोजिट साइड्स आर इक्वल and opposite sides are parallel. Square and rectangle are also parallelogram. म्हणजे इथं स्क्वेअर आणि रेक्टँगल जे आहेत ते पॅरॅलेलोग्राम असतात. पण पॅरॅलेलोग्राम हा रेक्टँगल आणि स्क्वेअर नसतो. पॅरॅलेलोग्राम हा रेक्टँगल किंवा स्क्वेअर नसतो, परंतु स्क्वेअर जो आहे तो पॅरॅलेलोग्राम आहे आणि रेक्टँगल सुद्धा तो काय आहे? पॅरॅलेलोग्राम आहे. म्हणजे पॅरॅलेलोग्राम मध्ये इट हॅज 2 पेअर्स ऑफ पॅरलल ऑपोजिट साइड्स. स्क्वेअर अँड रेक्टँगल आर ऑल्सो पॅरॅलेलोग्राम. आता रोम्बस. रोम्बस मध्ये ऑल 4 साइड्स आर इक्वल. हा आहे तुमचा रोम्बस. ऑल 4 साइड्स आर इक्वल. म्हणजे पॅरॅलेलोग्राम सारखा आहे, परंतु याच्या सर्व साइड्स काय सारख्या आहे. इथे ऑपोजिट साइड्स आर इक्वल, बरोबर आहे.
All four sides are equal. Opposite sides are parallel. Opposite angles are equal. Opposite angles are equal. Opposite angles सुद्धा इथं इक्वल असतात. आणि पॅरलेलोग्राम मध्ये सुद्धा ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. आता ऑपोजिट अँगल इथं कोणते कोणते असतील? हा जो अँगल आहे याच्यासोबत असतो, बरोबर आहे. हा जर 120 चा आहे तर हा सुद्धा 120. आणि हा जर 60 चा असेल तर हा सुद्धा कितीचा असते? 60 चा, बरोबर आहे. 60 डिग्री 60 डिग्री 120 डिग्री 120 डिग्री, बरोबर आहे. ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. डायगोनल्स इंटरसेक्ट इच अदर. आणि त्याचे डायगोनल्स जे आहेत इंटरसेक्ट इच अदर ऍट द सेंटर ऍट 90 डिग्री. आणि त्याचे दोन्ही डायगोनल जे आहेत ते इथे 90 डिग्रीला काय होतात? छेदतात 90 डिग्री. आणि बाकीच्या याच्यात सुद्धा या स्क्वेअर मध्ये छेदतात परंतु याच्यात छेदत नाहीत, बरोबर. छेदतात परंतु 90 डिग्रीचे अँगल करत नाही. आता इथे पहा ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम मध्ये वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स इज पॅरलल. वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स इज पॅरलल. फक्त एकच साइड्स इथं पॅरलल असते, ही आणि एक खालची. एकच पेअर पॅरलल असते, ही पेअर पॅरलल नाही आहे. म्हणून याला काय म्हणतात आपण? ट्रॅपेझियम असं म्हणतो. म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे किती प्रकार झाले इथं? 5. रेक्टँगल, स्क्वेअर, पॅरलेलोग्राम, रोम्बस आणि ट्रॅपेझियम, बरोबर. आता पहा पॉलिगॉन्स. पॉलिगॉन म्हणजे आपण शिकलेलो पॉलिगॉन, बरोबर आहे. पॉलिगॉन म्हणजे काय? एनी क्लोज फिगर मेड अप ऑफ 3 or more लाईन सेगमेंट इज कॉल्ड पॉलिगॉन. म्हणजे क्लोज फिगर पाहिजे आणि ती साइड्सनी बनलेली पाहिजे, बरोबर आहे. लाईन सेगमेंटनी बनलेली पाहिजे. यू कॅन क्लासिफाय द पॉलिगॉन्स ऑन द बेसिस ऑफ देअर साइड्स. आणि पॉलिगॉनला जे नाव देतात ते साइड्स जे आहेत त्याच्यावरून दिल्या जातात. साइड्स किंवा व्हर्टायसेस असं म्हटलं जाते, बरोबर आहे. आता इथे पहा नंबर ऑफ साइड्स 3. 3 म्हणजे ट्राय अँगल. 3 अँगल आहे म्हणून त्याला म्हणतात ट्राय अँगल, म्हणून त्याला म्हणतात ट्रायंगल. हे झालं पॉलिगॉनचं आपल्या नाव. आता इथे 4 साइड्स. नंबर ऑफ साइड्स 4. क्वाड्री म्हणजे 4, लॅटरल म्हणजे साइड्स है ना. 4 साइड्स जर असतील तर त्याला म्हणतात क्वाड्रिलॅटरल. ओके. आता इथे आहे 5, बरोबर आहे. नंबर ऑफ साइड्स किती आहे? 5. आणि म्हणून पेंटॅगॉन मध्ये नंबर ऑफ साइड्स 5. 5 आहे तिथे साइड्स है ना. 1 2 3 4 5. 5 साइड्स आहे म्हणून त्याला काय म्हणतात? पेंटॅगॉन. आणि नंबर ऑफ साइड्स किती? 6, म्हणून याला काय म्हणतात? हेक्झा. हेक्झा म्हणजे 6, पेंटा म्हणजे 5, हेक्झा म्हणजे 6. हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे 6 साइडेड हेक्झॅगॉन. ओके. आता पहा इथे 7 साइड्स आहेत. 7 साइड्सचा हा तयार झालेला आहे. तर 7 साइड्सला काय म्हणतात? हेप्टॅगॉन, बरोबर आहे. हेप्टॅगॉन. याला काय म्हणतात? हेप्टॅगॉन. सेप्टॅगॉन नका म्हणू, हेप्टॅगॉन. हेप्टॅगॉन, बरोबर आहे. 7 जो आहे त्याला काय म्हणतात? 7 साइडेड हेप्टॅगॉन. आणि 8 ऑक्टॅ. ऑक्टॅ म्हणजे 8, ऑक्टॅगॉन, बरोबर आहे. आणि 9 म्हणजे नेनोगॉन, बरोबर आहे. आणि 10 म्हणजे डेकॅगॉन. डेकॅ म्हणजे 10. आणि एन साइड जर असेल तर एनगॉन, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे पॉलिगॉनचे काय आहेत?
प्रकार आहेत. म्हणजे आपण या साइट्स वरून त्याला म्हणू शकतो. ओके. हॅलो. हा. हॅलो. हात रेज केलेले आहे 4 पार्टिसिपंट काहीतरी असेल त्यांना. समोर काही. हा. आता पहा 3 डायमेन्शनल शेप्स. 3 डायमेन्शनल शेप. 3 डायमेन्शनल shape. The solid shapes having 3 सॉलिड जर कोणती डायग्राम जर सॉलिड जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण 3 डायमेन्शनल शेप असं म्हणतो. बरोबर आहे. सम ऑफ 3D शेप्स अराउंड अस. कोन. बरोबर आहे. कोन. कोन आईस्क्रीम कोन. बरोबर आहे. त्याला म्हणतात आईस्क्रीम कोन. बरोबर आहे. आणि ते जे आहे आईस्क्रीम कोन या पद्धतीचं सुद्धा आपण काढू शकतो. याला काय म्हणतात कोन. आणि ही जी 3D शेप आहे ती त्याला काय असतो व्हॉल्यूम असतो. व्हॉल्यूम. बरोबर आहे. आणि हे पहा क्यूब. क्यूब म्हणजे इथे पहा सर्वच्या सर्व हे सारखे असतात. फेसेस याचे सर्व सारखे असतात क्यूबचे. बरोबर आहे. सर्व फेसेस याचे सारखे असतात. जसं कसं हे पहा एक स्क्वेअर काढला, हा दुसरा स्क्वेअर काढला त्याच्यावरती आणि बरोबर इथे हा आपला काय तयार झाला क्यूब तयार झाला. ऑल साइड्स आर इक्वल. हा ब्लॉक तयार होऊन जातो. बरोबर आहे. हा सगळ्या स्क्वेअरचा बनलेला असतो. बरोबर आहे. हे पहा हा एक स्क्वेअर, हा दुसरा स्क्वेअर करू आपण त्याच्यावर. आणि नंतर मग हे जेवढे राहिले आहे ना ते जोडून द्यायचे. तर ऑटोमॅटिक आपल्याला काय मिळतो एक क्यूब मिळतो. बरोबर आहे. क्युबॉइड. क्युबॉइड हा जो तयार झालेला असतो तो रेक्टँगल वगैरेनी तयार झालेला असतो. बरोबर आहे. आणि इथे दिलेला आहे मॅच बॉक्स. इथे बॉक्स आईस्क्रीम. कोन म्हणजे आईस्क्रीम. आणि हा आपण याच्यात खेळतो ना डाईस. डाईस म्हणजे हे क्यूब सारखं असते. आणि हे मॅच बॉक्स. मॅच बॉक्स जो आहे तो क्युबॉइड सारखा असतो आणि रेक्टँगलनी तयार झालेला असतो. बरोबर आहे. हे पहा रेक्टँगल. एक रेक्टँगल याच्यावरती दुसरा रेक्टँगल घ्यायचा आणि हे जे आहेत लाईन्स जोडून द्यायच्या. म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला काय मिळतो क्युबॉइड. याला क्युबॉइड म्हणतात है ना. वेगवेगळे फेसेस असतात त्यांचे. इथं सर्व फेसेस काय असतात सारखे असतात म्हणून क्यूब. आणि इथं वेगवेगळे फेसेस आहेत है ना. अपोजिट जे फेसेस असतात ते सारखे असतात. आता सिलेंडर. सिलेंडर. आता सिलेंडर कसं असते पहा. 2 अशा रेषा काढल्या आणि इथे असं गोल असं करून टाकलं तर ऑटोमॅटिक हा डब्बा जो आहे ना तो आहे सिलेंडर. गोल डब्बा जो असतो त्याला सिलेंडर असे म्हणतात. काचेचा ग्लास. बरोबर आहे. आता इथे पहा स्पियर. स्पियर म्हणजे गोल जो बॉल आहे आपला है ना त्याला म्हणतात स्पियर. बरोबर आहे. स्पियर. जो बॉल आहे बॉलला म्हणतात स्पियर. स्पियर हा काढताना थोडासा कठीणच जातो. हे पास गोल काढायचं आणि त्याला आपल्याला असं कर्व देऊन टाकायचा. पाहून घ्या हा झाला स्पियर आपला. बरोबर आहे. इथे त्याची रेडियस असते. झालं. ही रेडियस आहे आतमध्ये. बरोबर आहे. स्पियर बॉल.
आणि पिरॅमिड हा स्क्वेअर पिरॅमिड आहे तुमचा, बरोबर. रुब्रिक इन पिरॅमिड शेप, रुब्रिक इन पिरॅमिड शेप, पिरॅमिड आहे तो, बरोबर आहे. आता इथे पहा, पिरॅमिड काढून दाखवतो मी, ट्रायंग्युलर पिरॅमिड, बरोबर आहे. हा पहा, हा झाला ट्रायंग्युलर पिरॅमिड. म्हणजे इथं सगळे याचे भाग कसे आहेत, ट्रायंग्युलर आहेत, बरोबर आहे. 3 वरती आहे आणि 1 खालती आहे, म्हणजे 4 फेसेस आहेत इथं तुमच्या, बरोबर आहे. म्हणजेच असे या पद्धतीने आपण 3D शेप्स सांगू शकतो, बरोबर आहे. आणि आता फेसेस, एजेस आणि व्हर्टायसेस, फेसेस, एजेस आणि व्हर्टायसेस. आता पहा इथे काय आहे, क्युबॉइड आहे आपल्याजवळ, क्युबॉइड, बरोबर आहे. हा क्युबॉइड आहे आपल्याजवळ. आता क्युबॉइडला किती फेसेस असतात हे पहा, हा एक फेस, पृष्ठभाग, क्युबॉइडला किती फेसेस असतात, हा एक आहे, दुसरा खाली आहे, तिसरा आणि चौथा, म्हणजे उभे जे आहेत ते 4 फेसेस आहेत आणि एक वरती आहे आणि एक खालती आहे. 4 आणि 2 6, 6 फेसेस होतात. ओके. All flat surfaces of the solid shape are called faces of that figure. पार्थ हे घेऊन जा बरं. The line segment where the two faces meet with each other is called edges. आणि याचे जे सगळेचे हे असतात लाईन सेगमेंट आहे ना, तेव्हा 1 2 है ना, हे 3, हे उभे किती आहेत, 4, बरोबर आहे. उभे किती आहेत, 4, आणि वरती किती आहे, 4, 1 2 3 4, आणि खाली किती आहे, 4. म्हणजे एजेस किती आहे इथं, 12, बरोबर आहे. वरचा जो रेक्टँगल आहे त्याच्या 4 साइड्स, खालचा जो रेक्टँगल आहे त्याच्या 4 साइड्स, आणि उभ्या जे आहेत ते किती, 4 साइड्स, म्हणजे किती होतात, 12 है ना. म्हणजे एजेस, याला एजेस म्हणतो आपण, याला एजेस म्हणतो, बरोबर आहे. द लाईन सेगमेंट वेअर द टू फेसेस मीट with each other is called edge. The point where the two edges meet with each other is called vertex. आणि ह्या ज्या लाईन सेगमेंट एजेस जिथं जिथं मिळतात त्यांना म्हणतात व्हर्टायसेस. आता व्हर्टायसेस इथं किती आहेत, 8, 1 2 3 4 5 6 7 8, 8 कोपरे आहे. जेवढे कोपरे आहे त्याला म्हणतात व्हर्टायसेस. जेवढे कोपरे आहेत त्याला काय म्हणतात, व्हर्टायसेस. 4 वरती आहे, 4 खालती आहे, बरोबर आहे. आणि सरफेसेस किती आहे, सरफेसेस किती आहे, 6. एक उभे 4 आहेत, एक वरचा आणि एक खालचा. ओके, एक वरचा आणि खालचा. आता इथे सर्वच्या सर्व दिलेले आहेत. क्यूबला दिलेला आहे. क्यूबचे फेसेस मोजायचे किती आहेत, 4 उभे आणि एक वरचा आणि एक खालचा, 6 फेसेस. आणि एजेस किती आहे पहा, एजेस किती आहेत, 12. हे 4 उभ्या, 4 वरच्या, 4 खालच्या, म्हणजे किती झालेत, 12. एजेस 12. आणि व्हर्टायसेस किती, 8. वरती 4 खालती 4, बरोबर आहे. व्हर्टायसेस म्हणजे जिथे ते मिळतात, जेवढे काही कोपरे आहेत त्याचे, त्याला म्हणतात व्हर्टायसेस, बरोबर आहे. आणि क्युबॉइड मध्ये फक्त काय असते माहिती आहे का, रेक्टँगल्स असतात, बरोबर आहे.
रेक्टँगल्स असतात आणि रेक्टँगल्स वेगवेगळे भाग असतात हे. आणि इथे पाहून घ्या, क्यूब आणि क्युबॉइडचं दोनच्या दोन्ही सारखेच असते, बरोबर आहे. फेसेस सहाच असतात, एडजेस 12च असतात आणि व्हर्टायसेस सुद्धा 8. आता इथे कोण असा असतो, इथं फेसेस 2 दाखवले. सांगा कोणते कोणते दाखवले 2? एक आहे खालचा फेस आणि हे काय, हा कर्व्ड फेस, बरोबर आहे. म्हणजे हा कर्व्ड फेस एक झाला आणि एक खालचा सर्क्युलर फेस दुसरा झाला, म्हणजे 2, बरोबर आहे. आता एडजेस एकच आहे म्हणते, म्हणजे एज इथं एकच आहे माहिती आहे. ही जे सर्क्युलर आहे ना त्याला म्हणतात एज, बरोबर आहे, एकच आहे. आणि व्हर्टेक्स किती आहे, इथं व्हर्टेक्स एकच आहे. व्हर्टेक्स इथं आहे, इथं म्हणतात व्हर्टेक्स, बरोबर आहे. म्हणजेच 2 फेसेस आहे, एक आहे कर्व्ड सरफेस आणि एक आहे सर्क्युलर, बरोबर आहे. एक वक्र पृष्ठभाग आहे आणि एक खालती आहे. आणि स्पियर मध्ये फेसेस किती आहे, एक आहे. आणि एडजेस किती आहे, नाहीच आहेत. एडजेस इथं नाहीच आहेत. आणि व्हर्टायसेस सुद्धा काय आहेत, 0 आहे, बरोबर आहे. आणि सिलेंडर मध्ये इकडे या बाजूनं काय आहे, एक सर्क्युलर आहे, सर्कल आहे. त्या बाजूनं सुद्धा एक सर्कल आहे आणि कर्व्ड सरफेस आहे. म्हणजेच 3 फेसेस आहे. एडजेस किती झाल्या, 2. एक या बाजूनं आहे आणि एक त्या बाजूनं आहे. म्हणजेच एडजेस झाल्या 2 आणि व्हर्टायसेस किती झाले, व्हर्टायसेस 0. व्हर्टायसेसच नाही आहे तिथं. ओके. स्क्वेअर बेस पिरॅमिड याचे तुम्ही काढायचे. आता किती फेसेस आहे काय. ट्रायंग्युलर प्रिझम याला पिरॅमिड म्हणतात, स्क्वेअर पिरॅमिड याला म्हणतात ट्रायंग्युलर प्रिझम. आणि हे रेक्टँग्युलर प्रिझम, याला प्रिझम म्हणतात आणि याला पिरॅमिड म्हणतात. याला पिरॅमिड का म्हणतात, कारण की इथं व्हर्टेक्स एकदम एक पीक पॉइंट आहे म्हणून त्याला पिरॅमिड म्हणतात. आणि प्रिझम म्हणजे हा, याला प्रिझम म्हणतात. इकडे ट्रायंगल आहे तर तिकडे ट्रायंगल आहे. इथे असं नाही, इथं खाली ट्रायंगल आहे, वरती है ना एक व्हर्टायसेस असतात आणि एकच व्हर्टायसेस असतो पिरॅमिड सारखा दिसतो तो, म्हणून त्याला पिरॅमिड म्हणतात. आणि स्तंभासारखा जर दिसला तर त्याला प्रिझम म्हणतात, रेक्टँग्युलर प्रिझम. आणि हे सर्वच्या सर्व तुम्ही पाहून घ्यायचे. आता इथे स्क्वेअर पिरॅमिड आहे, बरोबर आहे. आता स्क्वेअर पिरॅमिड आहे तर पाहून घ्या, हे ट्रायंगल किती असतील माहिती आहे का तुम्हाला, किती असतील, 4 है ना. 1 2 3 4 आणि खाली किती, 5. म्हणजे इथं 5 असतील बहुतेक, है ना. आणि नंतर काय आहे हे 8 आहेत एडजेस, 8 आहेत एडजेस, म्हणजे खालच्या 4 आणि ह्या ज्या आहे तिरप्या 4 एडजेस, फेसेस एडजेस. आणि हे काय, व्हर्टायसेस. हे काय, व्हर्टायसेस. म्हणजे 5, 4 खाली आहेत आणि एक वरती आहे, बरोबर आहे. या पद्धतीने हे आहे. आता इथे पहा, ट्रायंग्युलर प्रिझम मध्ये किती फेसेस आहे, 3 रेक्टँग्युलर फेसेस आहे, एक आणि एक आहे या बाजूनी, म्हणजे किती झाले, 5. आणि ट्रायंग्युलर प्रिझम मध्ये हे काय आहे, हे झालं फेसेस आणि हे सांगा हे काय, एडजेस 9. एडजेस याला म्हणतात एडजेस, कडा. आणि हे काय झालं, फेसेस. आणि हे काय झालं, व्हर्टायसेस किती आहे, 6. व्हर्टायसेस 6, एडजेस 9 आणि हे झाल्या 5 फेसेस,
बरोबर आहे. आणि रेक्टँग्युलर प्रिझम, रेक्टँग्युलर प्रिझम. आता रेक्टँग्युलर प्रिझम मध्ये काय असते? 6 फेसेस, 12 काय झालं एजेस, एजेस आहेत, हे झालं फेसेस, आणि हे झाले व्हर्टायसेस, व्हर्टायसेस. बरोबर आहे. आणि इथे एक सूत्र असते, बरोबर आहे, ते तुम्हाला माहिती नाही. 7वीत 8वीत युलर्स फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला, युलर्स फॉर्म्युला.